दौरा ठरतोय, नेमकं काचा दौरा असेल आणि कशासाठी नेमकं उद्याचा दौरा आहे? आपल्याला माहिती आहे की शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माननीय खासदार लोखंडे साहेबांना उमेदवारी त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे। काही दिवसांच्या पासून स्थानिक आपले महायुतीचे नेते माननीय विखे पाटील साहेब आणि इतरही सर्व प्रमुख आमदार महोदय आपल्या चारी-पाची पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांचा प्रचार प्रगतीपथावर त्या ठिकाणी आहे। जनतेच्या माध्यमातून अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे। लवकरच एक तारीख निश्चित करून त्यांचा उमेदवारीचा फॉर्म पण त्या ठिकाणी आपण जनतेच्या आशीर्वादाने त्यांच्या उपस्थितीमध्ये दाखल करणार आहोत आणि एकंदरीत त्याचा संपूर्ण आढावा घेण्याच्यासाठी माननीय आमचे शिवसेनेचे सचिव भाऊ चौधरी साहेब, मी स्वतः पण या ठिकाणी आलेलो आहे। लवकरच माननीय मुख्यमंत्री महोदय पण या ठिकाणी भेट देणार आहेत आणि एकंदरीत सर्व आढावा त्या ठिकाणी ते घेणार आहेत। उद्या जो काही मुख्यमंत्र्यांचा प्रस्तावित दौरा आहे, नेमकं त्यात कोणाकोणाची भेट घेणार आहे? या क्षणाला उद्याचं लगेच आम्ही सांगू शकत नाही, परंतु ह्या 2-4 दिवसामध्ये जेव्हाही मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येतील, तारीख निश्चित झाल्याच्या नंतर आपल्यालाही त्या ठिकाणी आम्ही कळवणार आहोत आणि सर्व क्षेत्रामध्ये समाजामध्ये काम करणारे जे काही प्रमुख पदाधिकारी आहेत, नेते मंडळी आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही महानुभाव आहेत, त्यांचं व्यक्तिगत माननीय मुख्यमंत्री महोदय पण संवाद साधणार आहेत। नाशिकच्या लोकसभेच्या जागेवरून अद्यापही निर्णय होताना दिसत नाही। कुठेतरी त्या एका जागेमुळे महायुतीत कुठेतरी बेबनाव होताना दिसतोय। प्रफुल्ल पटेल वेगळी वक्तव्य करतायत। अगदी बेबनाव वगैरे इतक्या पातळीवरचा तो विषय नाही। महायुतीच्या समन्वयाच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी तोडगा निघेल। आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षांच्या पासून नाशिक लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे। तिथं आताही विद्यमान खासदार शिवसेनेचे गोडसे जे आहेत आणि म्हणून एक नैसर्गिक न्याय तत्वानुसार ती जागा शिवसेनेला मिळेल आणि शिवसेनेचा उमेदवार माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब जे ठरवतील त्याप्रमाणे पुढे आम्ही सगळेजण मार्गक्रमण करू। मात्र छगन भुजबळ म्हणतात की ती जागा माझीच आहे, किंवा प्रफुल्ल पटेलांनी सुद्धा काल विधान केलं की कुणी उगाच घाई करू नये, अजून जागा वाटप झालं नाही। आता जागा वाटप झालेलं नाही पर्टिक्युलर नाशिकच्या संदर्भामध्ये आणि आणखी इतर एक 5-1 ठिकाणचा विषय आहे, ही वस्तुस्थिती आहे। परंतु महायुतीचे नेते मंडळी अतिशय समन्वय ज्या पद्धतीचा इतरही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधला गेलेला आहे, या 4-5 जागेंच्याही संदर्भामध्ये समन्वय साधून मार्ग निघेल। श्रीकांत शिंदेंनी स्वतः नाशिकमध्ये येऊन गोडसेंची उमेदवारी घोषितच केली होती, मात्र तरी का उशीर लागतोय? काय नेमकं कुठं घोडं अडलंय? नेमकं घोडं वगैरे अडलेलं इतके खूप मोठे विषय नाही। मला वाटतं की लवकरच या संदर्भातला निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल। हेमंत गोडसे सुद्धा काल मुख्यमंत्र्यांसमवेतच होते, मुंबईत त्यांच्या गाडीतून प्रवास केला। तुमची काही चर्चा झाली त्यानंतर हेमंत गोडसेंशी? आम्ही सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आहोत। शेवटी धनुष्यबाणाचा विजय नाशिकमध्ये झाला पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। माड्याच्या जागेच्या बाबत कुठेतरी आता मोहिते पाटील आघाडीकडे गेल्याने नाही, मी फार अगदी स्थानिक पातळीवरचा कार्यकर्ता आहे, खूप वरच्या विषयांवर मी काही भाष्य करू शकत नाही। श्रीकांत शिंदेंवर आरोप केले जाते। संजय राऊत म्हणतात की चंदादो इथे पण सुरू आहे, त्यांच्या काय चंदादोचा कार्यक्रम इथे पण सुरू आहे। श्रीकांत शिंदेच्या फाउंडेशनने 500 कोटीचा घोटाळा केला असा संजय राऊतांनी केला। मला वाटतं की संजय राऊतांनी आधी टाळूवरचं लोणी जे खिचडी खाल्ली आहे का नाही कोरोनाच्या काळामध्ये, त्याचं आधी त्यांनी उत्तर द्यावं आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून हजारोच्या संख्येने आशीर्वादाचं काम संपन्न झालेलं आहे। तर त्याचे आशीर्वाद जनता जनार्दन देणारच आहे। संजय राऊतांनी त्याची काळजी करू नये। आपण जे टाळूवरचं लोणी खाल्लेलं आहे त्याचं पहिले त्यांनी उत्तर द्यावं।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.